आमच्या गावचा धबधबा आहे. आम्ही इकडे कधी पण आंघोळ करायला वगैरे येतो. ॲक्च्युली पाणी कमी आहे, पाऊस जास्त पडला की भरपूर पाणी असते. आता पोचले बोरलीमध्ये. बघा इकडे CNG चालवणं होता लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा. आता असेल CNG अवेलेबल लिहिले तर बघूया आता. हो आता CNG बसले आपला 4.14 kg. बरं आहे आता इकडच्या लोकांना, म्हणजे जवळच्या जवळ CNG. हा आहे हातगावचा समुद्र किनारा. एक देऊळ आहे दगडामध्ये, बरोबर समुद्रामध्येच. दिसत असेल पावसामध्ये सगळ्या बघा तुम्ही उड्या वरती येतल्या असतात, कारण की समुद्र खवळलेला असतो. आता नारळी पौर्णिमा झाली की या सगळ्या उड्या पुन्हा एकदा समुद्रामध्ये जातील. आणि आज बरं आहे की आज पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे आरामात चालू आहे. आम्हाला वाटलं की एकची जेटी मिळते की नाही, कारण की आम्ही 10-15 मिनिटं असं निघालेलो आतगाववरून, पण मिळाली जेटी. पळवलं रायनोला फास्ट आलो आम्ही थोडा. ठीक आहे, चालता काय ऑप्शन नव्हता. नाही तर ही जर जेटी गेली असती ना तर डायरेक्ट काहीतरी 3ची जेटी आहे, त्याच्यामुळे मध्ये 2 तास आम्हाला इथे बसून राहावं लागलं असतं. म्हणून थोडा फास्ट होलं आणि जेटी फायनली मिळाली. कारण की 1 ते 3 ॲक्च्युली 1-1 तासांची जेटी असते. एक नंतर डायरेक्ट सेकंड जेटी 2ची असेल, पण त्याच्यामध्ये लंच टाइम असतो, त्याच्यामुळे दुपारी 2ची जेटी नसते. तर तुम्ही पण कधी येत असाल इकडे तर लक्षात ठेवा. तुम्हाला दाखवतो टाइम टेबल मी. हा जेटीचा टाइम टेबल आहे बघा. 1ची जेटी गेली डायरेक्ट 2:30ची जेटी आहे, 2:30ची दिघीवरून. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर आज रविवार आहे आणि आम्ही आज मुंबईला निघतोय जायला. आणि आज पहिल्यांदा माझ्यासोबत आई पप्पा आहेत आणि पहिली राईड आहे पप्पांची गाडीतली. पप्पा पुढे बसलेत, स्नेहल, आई आणि मी. आणि मग एवढं काय सामान ठेवलं आम्ही गाडीमध्ये. हां ठेव. आणि आज पाऊस नाही, मस्त ऊन पडलं आहे, पावसासारखं वातावरण आहे. तर निघूया. आता 10ची जेटी आहे आणि आता वाजलेत 9:30. हा आमच्या गावचा धबधबा आहे. आम्ही इकडे कधी पण आंघोळ करायला वगैरे येतो. ॲक्च्युली पाणी कमी आहे, पाऊस जास्त पडला की भरपूर पाणी असते इथे. गुरं चाललेत सकाळी चरायला जाणार. जेटी जवळ पोचलोय आता. आता काही सीझन नाही म्हणून एवढी गर्दी नाही जेटीला. डायरेक्ट गाडीत जेटीमध्ये गाडी फिरवली येऊन डायरेक्ट. गाडीमध्ये कुत्रा आहे. गावच्या रोडवर तुम्हाला हे आता ह्या टाइममध्ये बघायला जास्त मिळतील. गाडी मारा रस्त्यामध्ये बसले असतात. रात्री थोडं रिस्की असतं, कारण की रात्री दिसत नाही अचानक टर्निंगमध्ये. साईडला हो. गावाला असतात असे छोटे छोटे रोड बघायला मिळतात, त्यामुळे आरामात गाडी चालवायची आपली. बोरली मार्केटला पोहोचले. आज गर्दी एवढी वाटत नाही, तर हा पूर्ण रोड जाम असतो. संडेचा बाजार पण आहे इकडे. या साईडला आतमध्ये मार्केट आहे. मध्ये अशी एक गाडी लागली पूर्ण ट्रॅफिक जाम होते. राख्यांचं दुकान. आता रक्षाबंधन आहे तर राखे पण आल्यात. आणि आज रायगडमध्ये पण पाऊस नाही. मी रत्नागिरीतून गेलो, जेटी क्रॉस करून रायगड जिल्ह्यात आलो, पण ह्या साईडवर पाऊस नाही. बराच
ऊन चांगला पडला एकदम. आता पोचले बोरलीमध्ये. बघा इकडे CNG चालवणं होतं लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा. आता असेल CNG अवेलेबल यार लिहिले तर बघूया आता. हो आहे CNG. आणि तरी पण आता 2 गाड्या आहेत आपल्याकडे तशा पण. हे बघा आता CNG बसले आपला 4.14 kg. बरं आहे आता इकडच्या लोकांना म्हणजे जवळच्या जवळ CNG. लास्ट टाइम मी लग्नानंतर आलो ना तेव्हा हा CNGचं काम चालू होता. आतापर्यंत आम्ही जवळजवळ 1400 CNG टाकले गाडीमध्ये. आणि आता फुल CNG मध्ये आपली गाडी तयार होईल, आरामात जाईल इथून. निघूया आता, जाऊया बहिणीकडे जातो, अंकिताकडे आतगावला. हा आहे आतगावचा समुद्र किनारा. एक देऊळ आहे दगडामध्ये बरोबर समुद्रामध्येच. दिसत असेल. आणि समुद्राचा पाऊस कमी आहे त्याच्यामुळे थोडाफार शांत आहे. पावसामध्ये सगळ्या बघा तुम्ही उड्या वरती येतल्या असतात कारण की समुद्र खवळलेला असतो. आता नारळी पौर्णिमा झाली की या सगळ्या उड्या पुन्हा एकदा समुद्रामध्ये जातील. खूप उड्या आहेत बघा. आणि इकडे मच्छी पण खूप येते, भावाजी आणतात मच्छी चिपळला. हो मग आता बघ एवढं सगळं परत समुद्रामध्ये जातील एवढ्या उड्या. आणि उड्याचे जे काही कामं असेल ते ह्या टायमाला सगळे करून देतात पावसामध्ये. थोडीफार मच्छी आले वाटते इकडे. किती जरी उड्या आहेत बापरे. मच्छी बघ आले समोर थोडी वाटते काहीतरी. काहीतरी आहे मच्छी छोटी छोटी. आता आतगावमध्ये पोहोचलोय आम्ही. आतगावच्या इकडे समुद्र किनारा आहे आणि राईट साईडला आतगाव आहे. इकडे मच्छी विकायला आलेत. छोटी छोटी मच्छी आहे. आतगावला पोचलो आम्ही आता. आणि ह्या वर्षीचा पहिला रक्षाबंधन आता इथे अंकिताकडून सुरुवात होणार आहे माझी. तर आहे आतगावचं अंकिताचं घर. आणि बाबू आहे पाण्यात खेळतोय. रायनोचं लावलेलं आहे. तू बरं त्यातलं गोड तिला त्याच्यात आहे बघ. तो बघ तुला आवडतोय का, नाही तर मग चेंज करायला असू दे. तू पाठवून दे परत कोणाकडे तरी. नाही नाही ते गिफ्ट आतमधलं. चला चला दुर्वांकू चालला रायनो मधून फिरायला. तू असतोय येतेस काय गाडी चालू लागतं बंद करून जमत. तर मंडळी आम्ही आता अंकिताकडून निघालो. थोडा उशीर झाला म्हणून फटाफट आलो. तिकडे रक्षाबंधन आणि छोटूला भेटून आम्ही निघालो. आता जातोय रोहायला दीदीकडे. आणि आता आम्ही पोहोचलोय दिघी फेरीबोट आहे जंजिरा, तर तिकडे आलो आहे मी आता. आणि फेरीबोट बघा ऍक्च्युली आज लाटा थोड्या कमी आहेत, नाहीतर हा जेव्हा खवळलेला समुद्र असतो ना तेव्हा पूर्ण असं एकदम इकडून तिकडे एकदम रोलर कोस्टर राईड होतं.
आणि आपला रायनो खाली पार्क केलाय आपण. समुद्र केवढा मोठा आहे इकडे. आणि तो दिघी फोर्ट आहे, तुम्ही आता समोर दिसत असेल तुम्हाला. तर जेटी वरती मी आणि स्नेह आलोय. खाली आयप्पा थांबलेत. त्यांना विचारलं वरती नाही देत ते, कारण की वरती थोडी जास्त फील होतं जास्त आल्यानंतर जेटी. पण आज बऱ्यापैकी समुद्र शांत आहे. आणि समोर तुम्हाला दुसरी जेटी दिसत असेल. स्नेहल, तू काय सांगशील आपल्या जेटीचा एक्सपिरियन्स कसा आहे तुझ्या इकडचा? मी नाही घाबरत, तू घाबरतोस. घाबरण्याचा प्रश्न ऍक्च्युली समुद्र जेव्हा खवळलेला असतो ना, तो जेटी पूर्ण अशी होत असते, त्याच्यामुळे थोडी भीती वाटते. आणि ठीक आहे स्नेहल, तुम्हाला माहिती आहे घाबरत नाही. मोशन सिकनेस आहे म्हणून तो घाबरतो, बाकी काही नाही. आणि आज बरं आहे की आज पाऊस नाहीये, त्याच्यामुळे आरामात चाललोय. आम्हाला वाटलं की एकची जेटी मिळते की नाही, कारण की आम्ही 10-15 मिनिटं असं निघालो आदगावरून, पण मिळाली जेटी. पळवलं रायनोला. फास्ट आलो आम्ही थोडा. पण ठीक आहे, चालतं काय ऑप्शन नव्हतं. नाही तर ही जर जेटी गेली असती ना, तर डायरेक्ट काहीतरी 3ची जेटी आहे, त्याच्यामुळे मध्ये 2 तास आम्हाला ते बसून राहावं लागलं असतं. म्हणून थोडा फास्ट ओला जेटी फायनली मिळाली. कारण की 1 ते 3 ऍक्च्युली 1-1 तासांची जेटी असते. एक नंतर डायरेक्ट सेकंड जेटी 2ची असेल, पण त्याच्यामध्ये लंच टाइम असतो, त्याच्यामुळे दुपारी 2ची जेटी नसते. तर तुम्ही पण कधी येत असाल इकडे तर लक्षात ठेवा. तुम्हाला दाखवतो टाइम टेबल मी. हा जेटीचा टाइम टेबल आहे बघा. 1ची जेटी गेली डायरेक्ट 2:30ची जेटी आहे, 2:30ची दिघीवरून. इकडे आई अप्पा खाली राऊंड मारतात. पप्पानी पकडून ठेवलं ना जेटीला. आणि आता ऑलमोस्ट पोहोचलो आपण या साईडला. रायनो आणि समोर जंजिरा मुरुड किल्ला आहे. आणि पावसाळे ढग झाले थोडेसे वरती. तर निघालो आता जेटीवरून. आता जातो डायरेक्ट रोह्याला. आणि रोह्यावरून मग तिथून आपला मुंबईचा प्रवास आहे. जेटीला उतरून आम्ही उसाचा रस प्यायला थांबलोय. पुढे गेलो, परत मागे आलो उसाचा रस प्यायला. उसाचा रस पिते स्नेहल आणि आई अप्पा इकडे बाहेर उभं राहून पितात. आई गाडीत पिते आणि मी तिथे पितोय उसाच्या रसजवळ. तर या रस प्यायला उसाचा रस पिऊन निघालोय आता. आणि असं वाटतं की पाऊस येईल. पावसासारखं वातावरण तुम्हाला दाखवतो मी. ढग एकदम काळे काळे झालेत पूर्ण वरती. तर बघूया किती वेळ लागते आता पोचायला आपल्याला. म्हणजे रोड किती छोटे आहे बघा. समोर ना गाडी येईल तर आपल्याला चान्स असतो जायला. तर समोरच्या गाडीला घेतली मागे गाडी. थोडी गाडी पुढे मागे करत आपल्याला जायचं आहे आता. निघाली आपली गाडी. खूप छोटा रोड आहे, एकच गाडी झाली असं, त्याच्यामुळे सावकाश जावं लागतं. हो, एक गाडीचा रोड आहे फक्त. समोरला कोणते तर जास्त स्पीडला पण जाऊ शकत नाही आपण. आणि दोन्ही साईडला पुन्हा रोड कट आहे. हो मग आणि पाऊस आहे त्याच्यामुळे दोन्ही साईडला पुन्हा झाडे जास्त आहे, त्याच्यामुळे कळत नाही रोड खड्डा आहे की साईडला आहे जागा उतरवायला खाली गाडी. आणि टर्निंग मध्ये दिसत पण नाही समोरून. रोह्याला पोचलो आता आर्याकडे आम्ही. रानूला पार्क केलं इथे. आर्या
कामाला गेले भाऊजी? आता जेवायला बसलो तिकडे. श्रावणाला भेंडीची भाजी आहे, डाळ, स्नेहलच्या आवडीची भाजी आणि अरे मच्छी खातेस तू? उपवास नाही, उपवास नाही अरे याचा. आई पण व्हेज नॉन मिक्स, पप्पा पण मच्छी खातात, तिचा पण श्रावण आहे. झालं गोष्टी फटाफट या जेवायला सगळ्यांनी. जेवून निघायचे पण मुंबईसाठी. तर निघालो आहे मी आता रोह्यावरून आणि आता डान्स करते. बाय बाय. तर निघालं तर रोह्यावरून, बघा किती वेळ लागते आपल्याला पोचायला. चल बाय बाय. आम्हाला सांग आम्ही गेलो. हा बाय बाय. होय, आम्हाला गेला सांगा आम्ही. बाबांना पण नाही राहिली, ती गेली पडशील. चला चल दीदी. पाय बघ, पाय बघ लांब आहे ना, पाय लांब आहे. लांब. चल येतेस का? येतेस का? चला दीदी, भाऊजीने सांगा. तर आम्हाला घरून निघायला असून पाऊस नव्हता मिळाला, पण आता जस्ट रोहा क्रॉस केलात आणि जोरदार पाऊस आला. ॲक्च्युली ढग चाललेत असं वाटते वरती बघून तरी. एकदम सकाळपासून पाऊस नव्हता. तर वरती तुम्ही राईट साईडला बघत असाल, ढग चाललेत त्याच्यामुळे पाऊस आहे, पण चांगलाच पाऊस आहे. आणि हा रोड तसा चांगला आहे, खड्डे बिड्डे नाही आहेत. आणि आई बाप्पांसोबतची पहिली ट्रिप. आता पोचलोय पेणला आणि पेणला लागले ट्रॅफिक. कदाचित संडे सुट्टी आहे म्हणून सगळे लोक परत पुन्हा मुंबईला चालले असतील. सुट्टी संपली 2 दिवसाची नाही, ते काम चालू आहे आणि रोडचं काम पण चालू आहे. इथून निघायला अर्धा रस्ता बंद आहे. अर्धा रस्ता बंद आहे. तर पेनच्या ट्रॅफिकमधून निघालो आणि आता भाजी घ्यायला थांबलोय गावठी आपली. इथं फळं आहेत आणि भाजी. भेंडी घेतल्यात आणि दुसरं काय घेतलं बघू. मस्त गावठी फ्रेश भाजी असते इकडे. म्हणजे बाईकने जायचो तेव्हा पण इकडे थांबायचो. ओके, वांगी कशी? भाजी भाजी बघ किती फ्रेश वाटते. पण सगळे भाजी घेऊन जायला दोघींनी जाम भाजी घेतली आहेत. निघूया आपण आता. तर आम्ही आता उलवेवरून जाणार आहात. बघूया आता मध्ये कुठे थांबू. काय बोलतेस? पण चहा बघूया, चहा प्यायला थांबलो तर नाही तर डायरेक्ट अमृतसर जाणार उलवेला. तिथे संध्याकाळचं जेवण आणि मग घरी जाऊ. तर निघतो आता मी इथून. इथे समोर आहे कर्नाळ फोर्ट. खूप जण इकडे पावसात ट्रेकिंगला सुद्धा येतात. दाखला दिला होता. आम्ही आता उलवेला पोचलोय आणि आमू इकडे बनवते गार्लिक ब्रेड.
आता कॉर्न गार्लिक काय म्हणते तू बोल पहिले बोल तू स्नेहल बोल तू कॉर्न गार्लिक ब्रेड झाले? झाले रेडी कॉर्न गार्लिक ब्रेड गरम आहे का तो चिटकले वाटतं सुटेल रेडी झालेत कॉर्न गार्लिक ब्रेड कानवाले गार्लिक ब्रेड रेडी झालेत मास्टर शेफ तरी बघा कसे कॉर्न गार्लिक ब्रेड बनवले जातात. अमोने मस्त कॉर्न साल्सा बनवलाय त्याच्यात गार्लिक बटर आपली हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकलाय आणि त्याचा चांगला साल्सा बनवून घेतलाय आणि ते आम्ही आता ब्रेडवर लावून त्याच्यावर थोडंसं चीज लावून ते ग्रिल करून घेतोय. आणि थोडं आम्हाला 7 वाजले यायला रोव्यावरून रोड खराब होता आणि मध्ये पाऊस पण मिळाला ट्रॅफिक होती तर नाश्ता याच्यानंतर जेवण आहे आपलं तर आता इकडून खाऊन घेऊया. आता हे सेकंड राऊंड आहे आपला कॉर्न गार्लिक ब्रेड आम्ही ठेवते ओव्हनमध्ये आणि इकडे आम्ही खाणार जेवण काय काय केलंय. अमोने श्रावण स्पेशल जेवण केलंय वालाचं बिरड आणि सार आणि भात. अच्छा वालाचं बिरडा सार आणि भात वालाचा बिरडा सार आहे इकडे आणि तिकडे भात. आता पहिला नाश्ता करून घेऊया आणि मग जेवायला बसू आणि त्याच्यानंतर आयुर्वेदला पण जायचं आहे. खाते भावाजी आहेत आणि पप्पा कशी आली आजची ट्रिप. पहिल्यांदा आहे माझ्यासोबत गाडीमध्ये आणि दोघी आतमध्ये जेवणाची तयारी करतात. जेवण झालंय आणि ही ट्रिप माझ्यासाठी पण एक वेगळी स्पेशल ट्रिप होती. पहिल्यांदाच पप्पा मी आई स्नेहल आणि पहिल्यांदाच आपल्या गाडीतून पप्पाने एवढी मोठी ट्रिप म्हणजे लांबचा प्रवास केला. तर आता बसतो जेवायला तर ती गार्लिक ब्रेड खाऊन घेतो. तर अमूने जेवण रेडी केलं आहे आता भात डाळ बिरडा चपाती सार आहे सॉरी आणि आईकडे बसतो जेवायला. स्नेहल आहे. कसं आहे आई जेवण पोरीच्या आता जेवण किती दिवसांनी कसं आलं सांग. जेवण कसं झालंय. छान 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 झालं. स्नेहल कसं जेवण मी बनवलंय म्हणजे छानच आहे ना. भावाजी आहेत भावाजी सांगा भावाजींचा एक्सपिरियन्स सांगते सांगा कसं झालंय. बोला आणि इकडे पप्पा बसले. छान झालंय की नाही. या सगळ्यांना जेवायला. पप्पा कसं झालं जेवण. पप्पांना व्हेज काही जास्त आवडत नाही पण पप्पा खातात व्हेज. या सगळ्यांना जेवायला आणि व्हिडिओ मी आता इथेच एंड करतोय. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.